नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती डीबीटी पोर्टल संदर्भात. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तुम्ही कोणतेही लाभार्थी असाल, मग विधवा महिला भगिनी असाल, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग बांधव असाल, नाहीतर इतर लाभार्थी असाल, तुमच्यासाठी डीबीटी पोर्टल संदर्भात माहिती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून हप्ता अनुदान वितरित केलं जात असतं आणि या पोर्टलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला चॅनलचा आपला उपयोग होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया डीबीटी पोर्टल संदर्भात महत्त्वाची अपडेट. या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल 1 जून 2026 पासून डीबीटी पोर्टलवरती अशा पद्धतीचा मेसेज, अशा पद्धतीची नोटिफिकेशन तुम्हाला दिसत होती. या अगोदर हे जे पोर्टल होतं महा डीबीटी पोर्टल, आता महा डीबीटी पोर्टल अपडेट होत आहे आणि या पोर्टलचं आता रूपांतर होत आहे नवीन पोर्टलमध्ये. पहा, तशा पद्धतीचं नोटिफिकेशनसुद्धा आलेलं आहे, सूचनासुद्धा आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. चला मग ते आपण थेट नोटिफिकेशन जाणून घेऊया. या ठिकाणी पाहू शकता, या नोटीसमध्ये, या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, तर पहा या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या अगोदरचं जे पोर्टल होतं आपलं माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान डीबीटी महा डीबीटी पोर्टल आता नवीन अवगत स्वरूपात लाभार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे. आणि आता या ठिकाणी अगोदरचं जे महा डीबीटी पोर्टल होतं ते आता महा डीबीटी पोर्टल 2.0 या नव्या प्रगत स्वरूपात अद्ययावत केलं जाणार आहे, अपडेट केलं जाणार आहे. आणि या प्रणाली स्थलांतराच्या कालावधीमुळे, या ठिकाणी पहा, तांत्रिक कारणामुळे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पहा, शासनाने या महा डीबीटी पोर्टलचं रूपांतर आता महा डीबीटी पोर्टल 2.0 या अद्ययावत स्वरूपात केलेलं आहे किंवा करत आहे. आणि हे अपडेटची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जात आहे. पूर्वीच्या पोर्टलवरचा सर्व डाटा आता नवीन पोर्टल महा डीबीटी पोर्टल 2.0 यावरती अपडेट केला जात आहे. आणि याच नवीन पोर्टलच्या माध्यमातून, म्हणजे पोर्टल पहिलंच असणार आहे, जुनंच पोर्टल आहे, परंतु ते अपडेट केलं जात आहे, अद्ययावत केलं जात आहे. महा डीबीटी पोर्टल 2.0 या नव्या प्रगत स्वरूपात ते आता आपल्या समोर येणार आहे. आणि त्याच पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेला आता काही वेळच बाकी असणार आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. ज्या लाभार्थ्यांना हप्ता वितरण झालेलं नाही त्यांनी वारंवार प्रश्न विचारला जात होता की आमचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, मात्र इतर लाभार्थ्यांना हा हप्ता मिळालेला नाही. तर या राहिलेल्या लाभार्थ्यांना महा डीबीटी पोर्टल 2.0 हे नवीन प्रगत स्वरूपात सुरू झाल्याच्या नंतर दिला जाणार आहे.